तर हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? तर आज आहे आपला ब्लॉगचा डे 5. तर सकाळी सकाळी हे वेल्डिंग वाले भैया आले आणि आम्ही दोघांनी माप काढलं, कारण आम्हाला घरापुढे थोडी झापलिंग वगैरे करायची आहे. सर्व माप वगैरे काढून ते गेले घराकडे. नंतर आईने मला पाणी आणायला सांगितलं. नंतर मी बाटल वगैरे भरून आईला नेऊन दिली. त्यानंतर दळण घेऊन मी गेलो चक्कीमध्ये. नंतर दळण वगैरे ठेवलं आणि 5-10 मिनिट बसलो. दळून झाल्याच्या नंतर मी निघालो परत घराकडे. घरी आल्याच्या नंतर हात धुण्यासाठी नळ चालू केला तर नळाला पाणी येत नव्हतं. टाकीमध्ये पाणी चेक करण्याला जातच होतो की तेवढ्यात आमचे सिक्युरिटी गार्ड आम्हाला निवांत बसलेले दिसले. नंतर टाकीमध्ये पाणी चेक केलं तर टाकीमध्ये पाणी संपले होते. मग काय टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी मी परत निघालो आपल्या बोरकडे. बोरकडे गेल्याच्या नंतर लगेच मी खालचा कॉक चालू करून दिला. घराकडे आल्यावर बघितलं तर सर्व पाणी खाली जात होतं. मग काय लगेच खालचा कॉक बंद करून वरती टाकीमध्ये पाणी सोडायला सुरुवात केली. नंतर वरती जाऊन बघितलं तर टाकीमध्ये पाणी पडत होतं. मग काय म्हटलं, टाकी भरेपर्यंत आपण थोडं जेवण करून घेऊ. तर आईने मस्त कारल्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या. त्यासोबतच मस्त पैकी लाल मिरच्यांचा ठेसा घेतला. नंतर 5 वाजता स्पिंकर चालू केले. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा इथे संपला. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला असेच नवीन ब्लॉग रोज पाहण्यासाठी मिळतील.